महामुंबईमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय। मुंबईमध्ये कोरोनामुळे शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला। 24 तासात कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळले। याआधी केईममधील 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत। महिनाभरात राज्यात कोरोनाचे 177 रुग्ण आढळले। ठाण्यातील कळव्यामध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला। 21 वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झालाय। या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। ठाणे जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी 40 खाटांचं विशेष कक्ष तयार करण्यात आलंय। यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवलेल्या आहेत। हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणं उपलब्ध आहेत। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारकांना महिन्याला 8 सुट्ट्या मिळणार आहेत। 2017 मध्ये महापालिकेतील कर्मचाऱ्यांना महिन्याला 8 सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाची अंमलबजावणी केईएम, शिव आणि नायर रुग्णालयांमध्ये करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। 25 ते 27 मे असे 3 दिवस अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। उद्या रात्री 9:30 वाजण्याच्या सुमाराला अमित शहा नागपूरमध्ये दाखल होतील। सोमवारी 26 मे रोजी नागपूर आणि नांदेडमध्ये विविध कार्यक्रमाला हजेरी लावतील। त्यानंतर रात्री 10च्या सुमाराला ते मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर 27 मे रोजी मुंबईतील विविध कार्यक्रमानंतर ते दुपारी दिल्लीला रवाना होतील। ठाण्यात नाल्याच्या पाहणी दौऱ्यामुळे राजकारण तापलंय। आमदार जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राबोड येथील नाल्याची पाहणी करण्याकरता जितेंद्र आव्हाड स्थानिक नगरसेवक सुहास देसाईंसह नाल्याची पाहणी करत होते। त्यावेळेला सुहास देसाईंनी परिसरातील समस्यांचा पाढा वाचला। त्याचवेळी राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला तिथे अचानक पोहोचले। दोघेही आमने सामने आल्याने शाब्दिक बाचाबाची झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 60 ते 70% मतं फतव्यातून येतात। ते राज ठाकरेंना चालेल का असा प्रश्न माजी मंत्री दीपक केसरकर यांनी विचारलाय। पहिलं काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात आणि मग दोघे एकत्र आले तर सगळ्यांना आनंद होईल असंही दीपक केसरकर म्हणाले। राष्ट्रीयकृत बँकेतील हिंदी माणसामुळे मराठी उद्योजकांना कर्जाला अडचण निर्माण होत असल्याचा दावा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी केलाय। हिंदी अधिकाऱ्यांकडून कर्ज पुरवठ्याला टाळाटाळ केली जाते आहे। कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबईच्या लालबाग इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर, स्थानिक पदाधिकारी तसंच आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या। वैष्णवी हगवणे यांना न्याय द्या, नराधमांना फाशी द्या अशी मागणी यावेळेला करण्यात आली। हुंडामुक्तीसाठी राज्यात जागर करणार असल्याची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि खेळाडूंना सोबत घेण्यात येणार आहे। तसंच महाराष्ट्र हुंडामुक्त झाला पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाले। सीडीसीची स्थापना न करणाऱ्या 73 महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठानं दणका दिलाय। या महाविद्यालयातील 11वीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे। तर मुंबई विद्यापीठाशी संलग्नित 156 महाविद्यालयांना दिलासा मिळाला असून प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबवता येणार आहे। मुंबई विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे 26 मे पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। या अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी 27 मे रोजी जाहीर होणार आहे। दुसरी गुणवत्ता यादी 31 मे रोजी जाहीर होणार आहे। तर तिसरी गुणवत्ता यादी 5 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे। राज्यभरातील ग्रामीण भागात 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन घेण्याची मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं केली आहे। ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला विरोध होतोय। त्यामुळे 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन घेण्याची मागणी करण्यात आली आहे। खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे। स्थानकावरील प्रलंबित कामं तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच कर्जत पनवेल मार्गाचं काम गतीनं सुरू असल्याचंही बारणे यांनी म्हटलंय। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेच्या दक्षता पथकानं प्रवासी आरक्षण केंद्र मलकापूर येथून 2 दलालांना अटक केली आहे। दोघांकडून 10 लाखांची 182 रेल्वे तिकीट जप्त करण्यात आली आहेत।
मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळालेल्या माहितीनुसार 22 मे रोजी मलकापूर येथील प्रवासी आरक्षण प्रणाली कार्यालयामध्ये प्रतिबंधात्मक तपासणी केली. यावेळेला दक्षता पथकानं दलालीच्या कामात सहभागी असलेल्या 2 व्यक्तींना अटक केली आहे. नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे मार्गांची चाचणी पूर्ण झाली आहे. अंतिम अहवाल प्राप्त होताच नागपूर तसंच नागपूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी खासदारांना दिली. नवी मुंबई मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळतोय. गेल्या 17 महिन्यांमध्ये 70 लाख नागरिकांनी मेट्रोनं प्रवास केलाय. खारघर आणि तळोजामधील रहिवाशांना या मेट्रोचा मोठा फायदा होतोय. या मेट्रोमुळे सिडकोला 17 कोटींचा महसूल प्राप्त झालाय. मुंबईतील कर्नाक रेल्वे उड्डाणपूल आणि विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामं आटोक्यात आली आहेत. वाहतूक विभागासोबत समन्वय साधून लवकरच दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्याची तारीख निश्चित केली जाणार अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. कोकण रेल्वेवरील गाड्या सातत्यानं विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी हैराण झाले तसंच प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागतात. उरण येथील महामार्ग अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांपासून मुक्त करण्यासाठी JNPTने पुढाकार घेतलाय. JNPTने वाहतूक विभाग, बंदरातील अधिकारी, गोदाम प्रशासन, वाहतूक पोलीस यांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये मार्गावर उभी करण्यात येणारी वाहनं हटवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नवीन दरानुसार भाडे आकारणीसाठी मीटरचं रिकॅलिब्रेशन करणं आवश्यक आहे, परंतु मुंबईतील सुमारे 70% रिक्षा टॅक्सी चालकांनी हे केलेलं नाहीये. उर्वरित 30% रिक्षा टॅक्सी चालकांनी करण्यासाठी 31 मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 1 जून पासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने EPFOच्या 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 8.25% व्याजदराला मंजुरी दिली आहे. यामुळे सुमारे 7 कोटी EPFO खातेधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. हा व्याजदर लवकरच खात्यात जमा होण्यास सुद्धा सुरुवात होईल. रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 2.69 लाख कोटींचा विक्रमी लाभांश जाहीर केलाय. हा 2023-24 मध्ये दिलेल्या लाभांशापेक्षा 27.4% अधिक आहे. देवनार कचरा भूमीमध्ये अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याचा डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेनं मागवलेल्या निविदांसाठी तब्बल 21 कंपन्यांनी रस दाखवलेला आहे. पालिका मुख्यालयामध्ये पार पडलेल्या पूर्वबोली बैठकीला 21 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबई महापालिकेनं पवई तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर 5 संयंत्रांच्या मदतीनं तलावातील जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे. पर्यावरण प्रेमींनी पवई तलावाची स्वच्छता आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणी रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे तक्रार केली होती. घाटकोपरमध्ये राहणाऱ्या विष्णू पवार कामानिमित्त चिंचपोकळी परिसरात आले, मात्र त्यांना स्मृतिभ्रंश झाल्यानं कुठे जायचं तेच आठवत नव्हतं. मात्र त्यांनी घातलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या टी-शर्टमुळे त्यांची पुन्हा एकदा घरच्यांशी भेट झाली आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासनाची आगामी बकरी ईदसाठी तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्तानं आढावा बैठक घेण्यात आली आहे. बैठकीमध्ये आयुक्तांनी पोलीस विभाग, आरोग्य, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या स्तरावर कार्यवाहीचा आढावा घेतलाय. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. 8 दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये एंट्री केली आहे, तर लवकरच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भिवंडी महापालिका यंत्रणा पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे. महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापनेची पूर्वतयारी केली आहे. शहरांमध्ये पावसाळ्यात कचरा साचून दुर्गंधी आणि रोगराई पसरू नये याकरता आरोग्य विभागाकडून आढावा घेण्यात आला. आमदार रोहित पवारांनी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसानीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कांद्याचे भाव 9 रुपयाला आले आहेत, मात्र या विषयावर बोलायला कुणी तयार नाही आहे असा टोला पवारांनी प्रशासनाला लगावलाय. तसंच कृषी मंत्र्यांनी रोज कोट बदलला, नवीन घाला, मात्र फाटक्या सदऱ्याकडे लक्ष द्या अशी विनंती पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. रिजनल लेवलच्या, डिस्ट्रिक्ट लेवलच्या केडीएमसीने बांधलेलं डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद करण्यात आलंय. काल दुपारी नाट्यगृहाच्या
सिलिंग मधील पीओपीचा काही भाग कोसळला, त्यामुळे सावित्रीबाई फुले नाट्यगृह पालिकेनं बंद केले. त्यामुळे दुरुस्तीचे काम होईपर्यंत सर्व नाटकांचे शो रद्द करण्यात आले. मुंबई नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी झाली होती. कोणखाडी पुलापासून ते कोण गावापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली होती. भिवंडीतील धोकादायक इमारती खाली करण्याची मोहीम महापालिकेनं हाती घेतली. या मोहिमेत 21 इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आलंय. तसंच या इमारती खाली करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. गुजरात एटीएसनं सहदेव सिंह गोहिलला अटक केली आहे. बीएसएफ आणि आयएसएफशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याशी संबंधित घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या 2 मध्यस्थांना जामीन देण्यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नकार दिलाय. केतन कदम आणि जय जोशी या दोघांनी जामिनाची मागणी केली होती, ती न्यायालयाने फेटाळली आहे. या 2 आरोपींनी मुंबई महापालिकेचे कोची येथील कंपनी मॅट्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस या कंपनीच्या गाळ पुशर मशीन आणि ड्रेजिंग उपकरणं भाड्यानं देण्यासाठी अधिकची रक्कम आकारली आहे. अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा घोटाळा केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. टिटवाळ्यामध्ये अंमली पदार्थ साठ्याचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलिसांनी मांडा टिटवाळा परिसरातून 1 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दिशान दोस्त मोहम्मद खलिफा या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गांजा विक्रीचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्याचा तपासही सुरू करण्यात आला. डोंबिवलीमध्ये एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी केली. या घरफोडीची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. या चोरट्यांनी दागिने आणि ऐवज लंपास केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. सलमानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचा नवा कारनामा समोर आलाय. अंधेरीमध्ये 2 महिला आरटीओ अधिकाऱ्यांवर ईशानं हल्ला केलाय. तिनं वाहन मालकीचा वादातून आरटीओ कार्यालयामध्ये गोंधळ घातला. तसंच आरटीओ कार्यालयात तोडफोड केली. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. केडीएमसी कडून आकारण्यात येणाऱ्या कचरा संकलन शुल्काला ठाकरे गटानं विरोध केलाय. कचरा संकलनासाठी अतिरिक्त आकाराला जाणारा 900 रुपयांचा कर रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. अंबरनाथमध्ये एकाचा लघुशंका करताना शॉक लागून मृत्यू झालाय. भेंडीपाडा परिसरामध्ये केटी स्टील कंपनीच्या परिसरात कंपाऊंड जवळ लघुशंका करताना शॉक लागून त्याचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर कुटुंबियांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 156 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या 13 महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शाह यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणाऱ्या सैन्य दलाच्या अधिकारी सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. उल्हासनगरतील रेजन्सी अँटिलिया परिसरामध्ये एका कागदी पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. त्यावेळेला तत्काळ अग्निशमन दल दाखल झाला असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. भिवंडीतील अमिनाबाग इथल्या एका न्यूडल्स तयार करणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीमध्ये फॅक्टरीतील लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय. अग्निशमन दलांना घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. राज्यभर राबवण्यात येत असलेल्या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयानं सहभाग घेतला होता. यामध्ये पालघर जिल्ह्याने 3रा क्रमांक पटकावला. यामुळे पालघर आदिवासी जिल्ह्याला राज्यात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर अपेक्षेप्रमाणे शुभमन गिलकडे टीम इंडियाच्या टेस्ट कॅप्टन्सीची धुरा सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी विकेटकीपर रिषभ पंतला संधी मिळाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियामध्ये यंग ब्रिगेडला संधी देण्यात आली आहे. हर्षदीप सिंग, साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरनला टीम इंडियाची दारं खुली झालेली आहेत.